बघ रुपाली, कुठली साडी पसंत पडते? सगळ्यात चांगले आहेत की. हा, पण एखादी जास्त पसंत पडते की माणसाला. जी तुम्हाला पसंत पडेल ती. माझ्या पसंतीचं एवढं काही महत्व नाही, तुम्ही म्हणाल तसं. तरी पण त्या शेखरला भेटायला गेलतीस की? त्या चिल्लरच्या पोरीनं तिथंच आमचा हात धरायची हिंमत केलती. चुकलं माझं. महादेव मातोश्री. महादेव. मातोश्री, एक विचारायचं होतं. हा, बोल की. खानावळीत काय काम काढलं होतं? आम्ही सांगितलेलं काम तुला करायला जमलं नाही म्हणून जायला लागलं आमच नाही. आता पंचायत बोलवायची ठरले, तिथंच लागल निर्णय. मातोश्री, कशाला त्या गाव जमिनीत पडताय तुम्ही? लोकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून बोलवते, नाही कसं म्हणायचं. हे मॅटर दिसतोय तेवढा साधा सरळ नाही, म्हणून तर मला टाइम लागला ना. माहिती आम्हाला, जिची खानावळ आहे ती एकदम साधी भोळी बाई आहे, पण इसला घेऊन फसली आहे ती. पंचायत कशाला मग? त्या साध्या भोळ्या बाईची फसगत होऊ नये म्हणून, तिला तिची खानावळ जागा वाचवायला टाइम मिळावा म्हणून पंचायतीला हो म्हणालो आम्ही. तिथल्या तिथं निर्णय घेतला असता तर तिच्या विरोधात गेला असता. पण तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिगीशाकडे लक्ष द्या. रुपाली, आम्ही आमच्या होणाऱ्या सुनेसाठी ना एक मस्त गुलाबी रंगाची शालू टाईप साडी निवडली होती. जाम आवडली होती आम्हाला. ती दिसत नाही कुठं. मातोश्री, त्या साडीतनं जरा फॉल्ट होता, तर मग दुकानात परत पाठवली मी. हा काय? चांगली होती ती साडी. बरं ठीक आहे, ये मिळाला की आपण परत जाऊ खरेदीला. हा, आवरायला घे. योगायोग बघितला का? मातोश्रींनी जी साडी त्यांच्या होणाऱ्या सुनेसाठी निवडली होती तीच साडी कृष्णाईकडे गेली. अगं, त्याच्यापेक्षा डबल योगायोग माहिती का ताई? महादेवाच्या कृपेनं ती साडी कृष्णाईकडनी कोणाकडे गेली? गौरीकडं. आणि कधी नेसायला? लग्नाच्या टायमिंगला. आणि हे सगळं माझ्या मोटुकल्या लाडक्या ताईमुळे झालंय. शंकर, ही पंचायतीची काय भानगडे रे? हा ना, लईच अवघड झाले सगळे. कृष्णाईनं पैशाची नळ आहे आणि ही नळ तिने गौरीपासली लपवून ठेवली आहे. आता मी मदत करायला गेलो होतो घ्याय नंपी, त्यात आली ही पंचायत. आता गौरी म्हणजे काय देव बोट ठेवणारी पोरगी. तिला जर कळलं पंचायत बिंचायत तर मडकाच उडणार आहे. या सगळ्याचा त्रास आहे ना कृष्णाईलाच होणार आहे. आजकाल गौरी बरोबर कृष्णाईचं पण नाव लई वेळा येतं तुझ्या तोंडावर. यांचा स्वभाव लईच भारी आहे ग ताई. तू भेटशील ना कावा, तुला कळेल. सध्या अडचणी देतलं इथे. तुझ्याकडनं जी काय जमल ती मदत करताना. अगं, काय मदत करायची तेच कळना झाले. हे सगळे ना ते गौरीची सावत्र आई इंदुराणीमुळे झाले.